नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आणि इकडे मोरे साहेबांनी आणलेले आहेत बोंबील आणि हलवा आणलेला आहे आणि स्वच्छ बोंबील आणि हलवा स्वच्छ करून घेतलेला आहे। अख्खा हलवा त्याच्यावरती चिरा मारून आणलेले आहेत आणि आतली पूर्ण घाण काढलेली आहे। बोंबील सुद्धा बघा असे ओपन करून आणलेले आहेत आणि बोंबील सुद्धा स्वच्छ धुतलेले आहेत। तर मी इकडे काय केलेलं आहे, एका बाउलमध्ये लिंबाचा रस काढला होता। तर पहिला सगळ्या बोंबीलला आणि हलवा आहे त्याला सगळा मी लिंबूचा जो रस आहे तो लावून घेते, म्हणजे कसं होतं त्याने उग्र वास वगैरे येत नाही आणि मच्छीला टेस्ट कशी आंबट आंबट खूप चांगली येते। म्हणून मग काय करणार, पहिलं लिंबू लावून घेते, लिंबाचा रस लावून घेते आणि मग आपण काय करूया, मसाला आपल्याला कुठला कुठला हवा आहे तो आपण पाहूया। तर अशा प्रकारे बघा सगळे जे बोंबील आहेत आणि हलवा आहे त्याला लिंबू पाणी लावून झालेला आहे। आणि तुम्ही तुमच्याकडे कशा कशा पद्धतीने मच्छी बनवता नक्की सांगा। तर इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 8 ते 10 लसणाच्या कळ्या घातलेल्या आहेत, कढीपत्त्याची पाने घातलेले आहेत 8 ते 10 आणि मूठभर कोथिंबीर घातलेली आहे। बारीक चिरलेलं आलं घेतलेलं आहे, 1 इंच आलं घेतलेलं आहे। आणि आता ह्याच्यामध्येच मी काश्मीरी लाल मिरची पावडर, कलर सुद्धा चांगला येतो आणि थोडी तिखट म्हणजे जास्त तिखट सुद्धा नसतो, आणि अर्धा चमचा मी आता याच्यामध्ये हळद घालणार आहे। मी हे एकत्र सगळं वाटून घेणार आहे। आणि आता याच्यामध्ये काय करणार, हळद घालणार आहे अर्धा चमचा, जिरे घातलेले आहेत मी अर्धा चमचा, आणि आता मी हळद टाकते अर्धा चमचा। तर अशा प्रकारे बघा आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। मीठ घालायचं, चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। तर ह्या मसाल्यामध्येच मी मीठ घालते, कारण सगळा मसाला जो आहे तो आपल्या मच्छीला लावून घ्यायचा आहे। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, अजिबात पाणी न घालता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने हे बारीक झालेलं आहे। तर आता आपण काय करूया, याच्यामध्येच आपल्याला काय करूया, मालवणी मसाला जो आहे तर तो 2 चमचे घेतलेले आहे मी, आणि मालवणी मसाला सुद्धा ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ह्या वाटणामध्ये घालूया। आणि मग आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे, कारण हा सगळा मसाला आपल्याला काय करायचं आहे, मच्छीलाच लावायचं आहे। मग सगळं एकत्र मिक्स केल्यामुळं कसं छान मिक्स होतो, म्हणून मग मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं लाल मिरची पावडर, हळद, मीठ, तिखट सगळंच घातलेलं आहे मी। आणि आता पाणी घातलेलं आणि मिक्सरला परत एकदा वाटून घेते। एकदम मस्त अशी गुलगुलीत बघा छानशी अशी पेस्ट झालेली आहे। तर आता आपल्याला काय करायची, ही पेस्ट आपल्याला वाटणाची पेस्ट जी आहे ती आपल्याला काय करायची आहे, बोंबील आणि आपला जो हलवा आहे त्याला छानशी लावून घ्यायची आहे। दोन्ही साईडने आपल्याला काय करायचं आहे, लावून घ्यायची आहे। आणि आज मी जो हलवा बनवणार आहे ना ते फक्त हे वाटणच लावणार आहे हलव्याला। हलव्याला मी अजिबात रवा वगैरे किंवा तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ कुठलंही पीठ वगैरे काय वापरणार नाही आहे। आणि बोंबील मात्र मी रव्यामध्ये तळून घेणार। आणि हा जो मसाला केलेला आहे, वाटण केलेलं आहे आपण, तर ते बोंबीलला आणि आपल्या हलव्याला काय करूया, छानसं असं लावून घेऊया, दोन्ही साईडने लावून घेऊया। तर बघा छानसं आपलं बोंबील जे आहेत ते बघा किती सुंदर बोंबीलला मसाला लागलेला आहे। अशा प्रकारे आपले बोंबील दोन्ही साईडने आपल्या बोंबिलाला मसाला वाटण जे आहे ते लावून झालेलं आहे। तुमच्याकडे मच्छी कशा प्रकारचे बनवतात नक्की मला कमेंट करून सांगा। प्रत्येक वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ असतात, वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात। तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, तर जरा वेगळ्या पद्धतीने सुद्धा बनवून पहा। आणि इकडे हलव्याला सुद्धा आपण हे वाटण जे आहे ते लावून घेतलेलं आहे। तर इकडे मी हलव्यासाठी एक पॅन ठेवलेलं आहे आणि दुसरीकडे मी बोंबीलसाठी एक पॅन ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे। आणि जो हलवा आहे त्याला हे मसाला जो लावलेला आहे तो असाच मसाला लावून मी काय केलेलं आहे, ठेवलेला आहे पॅनमध्ये। आणि एक 5 मिनिटांनी बारीक गॅसवरती बघा आपला खरपूस असा आपला हलवा आहे तो छानसा तळलेला आहे। तर इकडे बोंबील मी रवा घेतलेला आहे, रव्यामध्ये लाल तिखट, मिरची पावडर, हळद असं सर्व घेतलेलं आहे। आणि रवा आपला मिक्स केलेला आहे, रवा चांगला भाजून घेतलेला आहे दोन्ही साईडनी।
तर आता आपल्याला काय करायचं आहे, छानसं ते बोंबील जे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये छानसं बुडवून घ्यायचे आहेत. आणि दुसरीकडे आपला हलवा पाहू शकता, दोन्ही साईडने बघा छानसा खरपूस असा भाजलेला आहे. तर दुसऱ्या पॅनमध्ये मी जे बोंबील आहेत तर ते मसाला लावून त्याच्यावरती मी रव्याचं जे बॅटर होतं ते लावून मी तळायला ठेवलेले आहेत. तर बोंबिलाला आपल्याला तळायला अजिबात उशीर लागत नाही. तर बघा इकडे हलवा काढून घेतलेला आहे आणि शिवाय मी आता जे बोंबील आहेत ते सुद्धा आता काढून घेतलेले आहेत. दोन्ही साईडने छानसे खरपूस झालेले आहेत.